सगळा 9 8 सगळा 8 पाठीमागच्या गळ्याचं माप आहे हे. अगदी सिंपल आणि कोटक ब्लाउज आहे. कोटक असल्यामुळे आपण 1.5 इंचावर खूप करतो. गळ्याला पण अशीच गोलाई देऊन घ्यायची. हा झाला आपण पाठीमागचा भाग घेतोय. पाठीमागचा भाग झालेला आहे. आता जसाच हा पाठीमागचा भाग काढलेला आहे तसंच त्याच बाजूतून आपण पुन्हा समोरचा भाग पण काढत आहोत. समोरचा भाग नेहमीच थोडासा जास्त असतो. पुढचा गळा 5 आहे, 5.5 टाकते. 5 गळा अर्धा इंच शिवण्यात जाईल. शिलाईसाठी अर्धा इंच ठेवावंच लागतं. आपण पुढचा भाग घेतलेला आहे आपण. आता हा जो आहे तो आतल्या बाजूने अर्धा इंच जास्त घ्यावा लागतो, म्हणून मी हा अर्धा इंच जास्त ठेवलेला आहे. हा पुढचा पण भाग आहे. पुढचा भाग आहे 4 टक्स म्हटल्यावर आपल्याला याच्यातूनच त्याची क्रॉसपट्टी काढायची असते. क्रॉसपट्टी आपण काढणार आहोत 3.5 3ची. क्रॉसपट्टी काढताना सुद्धा आपण सरळ मार्किंग करायची आणि त्यानंतर अर्धा इंच क्रॉस ठेवायचं. बघा हे अर्धा इंच थोडंसं असं क्रॉस ठेवलेलं आहे. आता ही आपण क्रॉसपट्टी काढतो याच्यातून. हा झाला क्रॉसपट्टीचा भाग. आता जे उर्वरित 2 भाग आहेत याचे
ब्लाऊजचे वेगवेगळे प्रकारचे. हे बघा सुंदरपैकी गळा आणि हे असं माप आहे. आता जेव्हा आपण 4 टक्स घेतो, टक्स हा प्रत्येक मापानुसारच असतो. आता सुरुवातीचा बघा आपण इकडून जे घेतलेला आहे तो 3 घेतलेला आहे, 3 वर मार्जिन केलं. त्यानंतर त्याचा खालचा 4.5 वर करायची आणि त्याची उंची असते फक्त 2.5 इंच. त्यानंतर समोरचा पार्ट 5 असतो आणि अजून एक बगलेच्या ह्याच्या साईडने पुन्हा एक 5 असतो. तर हा बघा पूर्ण 4 टक्स आखलेले आहे. हा 4 टक्स ब्लाऊज म्हणतात. असं झाला 4 टक्स ब्लाऊज. किती सुंदर आणि सोपी पद्धत आहे. आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका.